नमस्कार मित्रांनो, MPSC लर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 1 संच क्रमांक ए याच्यामधील सामान्य विज्ञानाचे 10 प्रश्न डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण. याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन्स रीड करू, त्याच्यानंतर आपण त्याचं सोल्युशन डिस्कस करू. अ आहे, उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. ब आहे, अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिला जातात. क आहे, अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही. आणि ड आहे, वरीलपैकी कोणतेही नाही. तर समजा ही एक अर्थ आहे. अर्थच्या भोवताल सॅटेलाईट फिरत आहे आणि त्या सॅटेलाईटमध्ये एक ॲस्ट्रॉनॉट आहे. तर अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा गुरुत्वीय बल आहे ते पर्टिक्युलर अंतरापर्यंत ॲक्टिव्ह असते. समजा इथपर्यंत अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिव्ह आहे किंवा वर्क करतो. त्याच्यावर त्या अंतराच्या पेक्षा जास्त वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही. तर काय होईल? पहिला ऑप्शन काय म्हणते, फोर्स एक्झर्टेड बाय द सॅटेलाईट फ्लोअर ऑन द ॲस्ट्रॉनॉट इज इक्वल टू 0. म्हणजेच फोर्स एक्झर्टेड बाय द सॅटेलाईटकडून सॅटेलाईट फ्लोअरवरून ॲस्ट्रॉनॉटवर जो फोर्स एक्झर्ट होतो तो 0 असतो. हे वाक्य एकदम बरोबर आहे, कारण की तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहत नाही. तर सॅटेलाईटचा फ्लोअर आणि ॲस्ट्रॉनॉट याच्यामधला जो फोर्स राहील तो 0 राहील. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. त्याच्यानंतर ब काय म्हणते, अंतराळवीर किंवा ॲस्ट्रॉनॉट अँड द सॅटेलाईट फ्लोअर आर अट्रॅक्टेड टुवर्ड ईच अदर. हे वाक्य चुकीचं आहे, कारण की फोर्स अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथपर्यंत ॲक्टिव्ह आहे, याच्यावर ॲक्टिव्ह होत नाही. तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कोणत्या प्रकारचं राहणार नाही. तर बी ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यानंतर सी ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे की ही इज नॉट अट्रॅक्टेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. करेक्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट होणार नाही, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे ॲक्टिव्ह नाही. तर ऑप्शन नंबर अ आणि क म्हणजेच ए आणि सी हे 2 करेक्ट आहे. तर इथे ऑप्शन नंबर 3 करेक्ट येईल, अ आणि क. मित्रांनो, याच्यावर आधारित अशा प्रकारच्या वेटलेसनेसच्या कंडिशनवर आधारित लिफ्टवर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर लिफ्टचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आधी समजून घेऊ. तर मी तो कन्सेप्ट सांगतो. त्याच्यामध्ये 5 पॉईंट आहे त्या कन्सेप्टचे. ते 5ही पॉईंट लक्षात जर घेतले तर जर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जर लिफ्टवर जर वेटलेसनेस कंडिशनवर प्रश्न बनला तर तो प्रश्न तुम्हाला निश्चितच येईल. तर हा प्रश्न समजून घ्या. पहिला पॉईंट लिफ्टचा. समजा लिफ्ट खाली किंवा वर जात आहे. लिफ्टमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे आणि लिफ्ट खाली किंवा वर जात आहे. तर त्या लिफ्टमध्ये असलेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं ॲपरंट वेट म्हणजेच त्या व्यक्तीची रिॲक्शन. समजा व्यक्तीचं वजन यम आहे, तर त्याचं वेट काय येईल, यम इंटू जी. जी काय आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच तिची व्हॅल्यू किती असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर जीची व्हॅल्यू असते. तर त्याचं ॲपरंट वेट आणि त्याचं वेट, ट्रू वेट हे सेम असते. केव्हा? जेव्हा लिफ्टमध्ये बसलेली व्यक्ती जर लिफ्ट खाली किंवा वर जात असेल तर. पहिला पॉईंट. त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट. दुसऱ्या पॉईंटमध्ये जर लिफ्टमधली व्यक्ती काही पर्टिक्युलर ॲक्सलरेशननी वर जात आहे, समजा लिफ्ट वर जात आहे समजा ए ॲक्सलरेशननी, तर त्या व्यक्तीचं जे ॲपरंट वेट आहे त्याच्या ॲक्च्युअल किंवा ट्रू वेटपेक्षा जास्त असेल. याची जी रिॲक्शन आहे ती जास्त असेल याच्या एम जी म्हणजेच ट्रू वेटपेक्षा. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय आहे, तिसऱ्या पॉईंटमध्ये लिफ्ट ही डाऊनवर्ड डायरेक्शननी येत आहे पर्टिक्युलर ॲक्सलरेशननी आणि त्या लिफ्टमध्ये बसलेली जी व्यक्ती आहे तिचं ॲपरंट वेट हे आहे ॲक्च्युअल वेट एम जी आणि तिचं जे ॲपरंट वेट आहे ते कमी असेल कशापेक्षा, ट्रू वेटपेक्षा म्हणजेच एम जीपेक्षा. अशा प्रकारे हा तिसरा पॉईंट आहे. चौथा पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये वेटलेसनेसची कंडिशन आहे. चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, समजा एक लिफ्ट आहे, त्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे आणि ती लिफ्ट जर अचानक लिफ्टची रोप ब्रेक झाली, समजा लिफ्टची रोप ब्रेक झाली तर ती सडनली डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह करेल. मूव्ह करत असताना त्या लिफ्टमध्ये असलेली जी व्यक्ती आहे
ती व्यक्ती वेटलेसनेस कंडिशन जाणवेल, म्हणजेच तिचं जे वेट आहे ते किती आहे, 0 येईल. आणि ती कंडिशन त्या कंडिशनला आपण वेटलेसनेस कंडिशन म्हणतो. समजलं. जर इथे एक लिफ्ट असेल, लिफ्टची जर रोप ब्रेक झाली, सडनली डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल पर्टिक्युलर ॲक्सेलरेशननी, आणि ती व्यक्ती लिफ्टमध्ये असलेली व्यक्ती ही वेटलेसनेस कंडिशन जाणवेल, म्हणजेच तिचं जे वेट आहे ते येईल 0. हा आहे चौथा पॉईंट. त्याच्यानंतर शेवटचा 5वा पॉईंट, जर लिफ्टची जर ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीपेक्षा जर जास्त असेल तर लिफ्टमध्ये असलेली बॉडी ही सीलला टच होईल. ही जी लिफ्टमध्ये असलेली बॉडी हे सीलला टच होईल. हा 5वा पॉईंट. अशा प्रकारे लिफ्टचे वेटलेसनेस कंडिशनवर प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे, इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम डिजिटल सिग्नल्स प्रोव्हाइड. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी ट्रू म्हणजे सत्य विधान कोणतं ते ओळखायचं आहे. तर इंग्लिशमधले विधाने आपण इथे रीड करू. डू नॉट प्रोव्हाइड ए कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे रिप्रेझेंट व्हॅल्यूज ॲज डिस्क्रीट स्टेप. तिसरा आहे युटिलाइज बायनरी सिस्टम. आणि चौथा आहे युटिलाइज डेसिमल ॲज वेल ॲज बायनरी सिस्टम. तर या 4 पैकी जे उत्तर करेक्ट विधान आपल्याला शोधायचं आहे. तर सर्वात आधी 2 टाईपचे सिग्नल असतात. एक असतं डिजिटल आणि दुसरं असतं ॲनालॉग. डिजिटल सिग्नलला आपण डिस्क्रीट सिग्नल म्हणतो, आणि ॲनालॉगला आपण कंटिन्युअस सिग्नल म्हणतो, तर पहिला पॉईंट काय म्हणतो, डू नॉट प्रोव्हाइड ए कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज. म्हणजेच डिजिटल सिग्नल हे कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज प्रोव्हाइड करत नाही म्हणते. म्हणजे बरोबर आहे, कारण की कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज कोणता सिग्नल प्रोव्हाइड करतो, ॲनालॉग. तर पहिला पॉईंट बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे बी, रिप्रेझेंट व्हॅल्यूज ॲज अ डिस्क्रीट स्टेप. हा सुद्धा पॉईंट बरोबर आहे, कारण की डिजिटल म्हणजे डिस्क्रीट स्टेपमध्ये व्हॅल्यू रिप्रेझेंट होतात. म्हणजे दुसरा पॉईंटसुद्धा बरोबर आहे. तिसरा आहे युटिलाइज बायनरी सिस्टम. हा सुद्धा पॉईंट एकदम 100% बरोबर आहे, कारण की डिजिटल सिस्टममध्ये 0 and 1 हे बायनरी डिजिट युटिलाइज होतात. तिसरासुद्धा पॉईंट बरोबर आहे. चौथा पॉईंट आहे युटिलाइज डेसिमल ॲज वेल ॲज बायनरी पॉईंट. हा पॉईंट चुकीचा आहे, कारण की डिजिटल सिस्टममध्ये डेसिमल सिस्टम युटिलाइज होत नाही. त्याच्यामध्ये फक्त बायनरी सिस्टम युटिलाइज होतात. तर इथे 3 A, B आणि C हे 3 ऑप्शन्स करेक्ट आहेत. तर इथे ऑप्शन नंबर 3 करेक्ट येईल, ABC. पुढला प्रश्न आहे, अणुकेंद्राभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी आहे. त्याची तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती? इंग्लिशमध्ये रीड करू, जेणेकरून तुम्हाला थोडंसं अजून क्लिअर होईल. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सेकंड ऑर्बिट इज -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. व्हॉट इज इट्स एनर्जी इन थर्ड ऑर्बिट? तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला पहिल्या ऑर्बिटमध्ये जी एनर्जी आहे इलेक्ट्रॉनची ती एनर्जी माहीत असायला पाहिजे. तरी ते आपल्याला पहिल्या ऑर्बिटमधली एनर्जी माहीत नाही, तर आपल्याला दुसऱ्या ऑर्बिटमधली एनर्जी माहीत आहे. तर दुसऱ्या ऑर्बिटवरच्या एनर्जीवरून आपण काय करू, एक EVची व्हॅल्यू फाइंड आउट करू. EVची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर ती आपण तिसऱ्या भ्रमणकक्षेतील एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला तिचा फायदा होईल. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण डिस्कस करू. तर हा फॉर्म्युला आहे E=EV/n². तर आपल्याला दुसऱ्या ऑर्बिटमधली जी एनर्जी आहे ती दिलेली आहे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर आपण ईची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू आणि n बरोबर ठेवू 2, कारण की दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी दिलेली आहे. तर n बरोबर 2 पुट केल्यानंतर आपल्याला EVची व्हॅल्यू मिळून जाईल. तर EVची व्हॅल्यू येईल -13.6. EVची व्हॅल्यू येईल -13.6. त्याच्यानंतर सेम व्हॅल्यू EVची व्हॅल्यू आपण थर्ड ऑर्बिटची एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करू. तर फॉर्म्युला आपला काय होता, E=EV/n². तर आपल्याला कोणत्या ऑर्बिटची एनर्जी काढायची आहे, तिसऱ्या. तर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये n बरोबर येईल 3. तर 3n बरोबर 3 पुट करू. तर काय येईल, EV आहे आपला -13.6 अपॉन 3चा वर्ग. 3चा वर्ग होईल 9, म्हणजे -13.6 भागिले 9 बरोबर उत्तर येईल -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अशा प्रकारे याचा आन्सर येईल. तर इथे ऑप्शन नंबर 3 करेक्ट येईल, -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट.
त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, प्रकाशकीय तंतू हा खालील कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर प्रकाशकीय तंतू म्हणजेच ऑप्टिकल फायबर इज बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स, असा प्रश्न आहे. तर ऑप्टिकल फायबर इज बेस्ड ऑन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल इथे. तुम्हाला सोबतच रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन असे 4 कन्सेप्ट तुम्हाला रीड करायचे आहे, जेणेकरून याच्यावर जर एखादा प्रश्न जर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आला तर तो तुम्हाला आला पाहिजे. त्याच्यानंतर आहे पाचवा प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करा. 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याचे पर्यायी उत्तरे दिले आहेत. आधी विधाने आपण वाचून घेऊ, त्याच्यानंतर त्याचे पर्यायी उत्तरे शोधू. अ आहे, ऋण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. ब आहे, उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. आणि क आहे, सर्वसाधारणपणे उदासीन कणांची धन अथवा ऋण भारित नसलेले अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. तर अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 पार्टिकल्स आहेत. त्याचा पार्टिकलचा कन्सेप्ट पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजेच अंतर्भेद करण्याची शक्ती, यावर हा प्रश्न आहे. तर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो ज्याच्या थ्रू तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात येईल, किंवा तुम्हाला एक मी कन्व्हर्शन सांगतो की पेनिट्रेटिंग पॉवर कोणत्या कणांची जास्त आहे. तर सर्वात जास्त पेनिट्रेटिंग पॉवर ही गॅमाची आहे, सर्वात कमी ही अल्फाची आहे आणि मीडियम बीटाची आहे. म्हणजे सर्वात कमी अल्फाची आहे पेनिट्रेटिंग पॉवर, त्याच्यानंतर अल्फापेक्षा थोडीशी जास्त बीटाची आणि गॅमाची सर्वात जास्त. अशा प्रकारे यांची पेनिट्रेटिंग पॉवर आहे. अल्फा कण हे कागदाच्या तुकड्यामधून पेनिट्रेट होऊ शकतात. त्याच्यानंतर बीटा कण हे मेटलच्या थोडा जाडा असलेला सिल्वरचा किंवा ॲल्युमिनियमच्या पत्र्यातून सुद्धा बीटा कण पास होऊ शकतात. पेनिट्रेटिंग पॉवर आणि लीडचा हा तुकडा समजा असला, त्या लीडच्या तुकड्यातून अल्फा कण गॅमा कण पास होऊ शकतात. म्हणजेच पेनिट्रेटिंग पॉवर ही गॅमा कणांची सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन्स काय आहे आपल्यासमोर, बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज आर मोर पेनिट्रेटिंग दॅन अल्फा पार्टिकल्स, बरोबर करेक्ट. सर्वात जास्त आहे गॅमा, त्याच्यानंतर आहे बीटा, त्याच्यानंतर आहे अल्फा बीटा गॅमा हा क्रम आहे. पहिला पॉईंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर बी पॉईंट आहे, इन गॅमा पार्टिकल्स आर न्यूट्रल अँड मोर पेनिट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल्स. गॅमा पार्टिकल्स आर न्यूट्रल अँड मोर पेनिट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल, हा सुद्धा करेक्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर तिसरा, इन जनरल न्यूट्रल पार्टिकल्स कॅन बी सेड टू बी हॅव्हिंग व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. न्यूट्रल पार्टिकल कोणता आहे, गॅमा पार्टिकल. सर्वात जास्त गॅमा पार्टिकलचा पेनिट्रेटिंग पॉवर आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. तर अ आणि ब विधाने त्रिकालबाधिक सत्य आहे, पर्यायी उत्तर आहे. त्याच्यानंतर अ आणि ब विधाने चूक आहेत, तर दुसरं ऑप्शन येऊ शकत नाही. पहिला येऊ शकते, क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पत्ती आहे, चूक. क आणि हे विधान ब ची फलनिष्पत्ती नाही, चूक. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट येईल इथे. अ आणि ब विधाने त्रिकालबाधिक सत्य आहे. अशा प्रकारे हा 5वा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, 2 वस्तूंच्या धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबींचे संवर्धन होईल? म्हणजेच ड्युरिंग इनइलॅस्टिक कोलिजन बिटवीन 2 बॉडीज विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. तर जेव्हा इनइलॅस्टिक कॉलिजन किंवा अप्रत्यास्थ धडक होते 2 पार्टिकलची किंवा 2 वस्तूंची, तेव्हा टोटल लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असतो. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट येईल. लिनियर मोमेंटम इज इक्वल टू असतं मास इंटू वेलॉसिटी. त्या पार्टिकलचा मास आणि त्याची वेलॉसिटी हे असते कॉन्स्टंट. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि स्पीड ऑफ इच बॉडी हे कॉन्स्टंट राहत नाही. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न आहे, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत? तर याचं उत्तर आहे सुवर्ण तांदूळ, गोल्डन राईस. नेक्स्ट क्वेश्चन, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती सहलग्नता गट असतात? हाऊ मेनी लिंकेज ग्रुप आर प्रेझेंट इन द फिमेल अँड मेल ग्रॉसहॉपर इन्सेक्ट? तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, 12 आणि 12 मेल आणि फिमेल्समध्ये लिंकेज ग्रुप असतात ग्रॉसहॉपरच्या, म्हणजेच नाकतोड्याच्या. पुढचा प्रश्न 9वा,
कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? तर HSK म्हणजे काय? HSK इज अ C4 सायकल ऑफ फोटोसिंथेसिस. हे C4 सायकल आहे फोटोसिंथेसिसची, वेअर कार्बन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड टू बी यूज फॉर प्रोडक्शन ऑफ द शुगर अँड द अदर कंपाऊंड. म्हणजेच HSK इज अ C4 सायकल ऑफ फोटोसिंथेसिस वेअर कार्बन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडपासून कार्बन एक्स्ट्रॅक्ट होतो आणि तो यूज होतो प्रोडक्शन ऑफ शुगर आणि अदर कंपाऊंड. शुगरच्या प्रोडक्शनसाठी त्याचा उपयोग होतो. तर याचं जे उत्तर आहे ते येईल शुगर केन किंवा कॉर्न किंवा पायनॅपल अशा प्रकारचं जे उदाहरण आहे ते HSK C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते या वनस्पतींमध्ये, शुगर केन, कॉर्न किंवा पायनॅपल. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? तर याचं जे ॲन्सर आहे ते आहे ऑर्गॅनिक. सेंद्रिय द्रव्यापासून, रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू हे ऑर्गॅनिक रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट येईल, सेंद्रिय द्रव्ये किंवा ऑर्गॅनिक केमिकल्स.